कोल्हापुरातल्या एका मंडळानं एक अनोखी सायकल रॅली काढली आहे. लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे, मटण स्वस्त झालंच पाहिजे, अशा अनोख्या मागण्या शहरातल्या एका मंडळानं केल्यात. आणि यामागचं नेमकं कारण काय होतं पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून. लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे, मटण स्वस्त झालंच पाहिजे, हे असे अतरंगी बोर्ड पाहून तुम्हाला या शहराची ओळख पटलीच असेल. तर हे आहे कोल्हापूर. कोल्हापुरातल्या खासबाग मैदानापासून प्रयाग चिखली इथं असणाऱ्या पंचगंगा नदीच्या संगमापर्यंत ही सायकल रॅली काढण्यात आली. ही सायकल रॅली ज्या मंडळानं काढली त्या मंडळाचं नावही खतरनाक आहे. कोल्हापुरातल्या मंगळवार पेठेतलं चिक्कू मंडळ. यंग पिढीमध्ये वय वर्ष 30 ते वय वर्ष 40 पर्यंत कमीत कमी 40% मुलं बिन लग्नाची राहिलेली आहेत. आणि हा सगळा द्वेष जर पाहिला तर कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा आहे. फंड आणतात, कागदाव खर्च करतात, पण नवीन प्रोजेक्ट आणून कोल्हापूरमध्ये रोजगार निर्मिती करत नसल्यामुळे आम्हाला नाईलाज वाटतो. अशोक पवारच्या संकल्पनेतून नवरी मिळालीच पाहिजे अशी सायकल रॅली काढून आम्हाला प्रबोधन करावं लागले. याच्यासारखी दुर्दशा कोल्हापूरची जिल्ह्याची कधी येऊ नये अशीच आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. आणि ते लग्नासाठी माझे बरेच प्रयत्न झालेले आहेत. आणि शेतकरी असल्यामुळं मुली मिळेना आल्या, स्थळं नाकारली जातात. शेतकरी आहे, नोकरी नाही, अशी बरीच पोरं आहेत माझ्यासारखी. अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो लावलेल्या सायकलचं विधिवत पूजन करूनच या रॅलीला सुरुवात झाली. मंगळवार पेठेतून निघालेली ही सायकल रॅली प्रयाग चिखलीतल्या पंचगंगेच्या संगमाजवळ पोहोचली. पण या रॅलीचा नेमका उद्देश काय होता तेही जाणून घ्या. अलीकडं मुलांच्या मध्ये आणि सर्व जनतेमध्ये सायकलचा वापर कमी व्हायला लागलेला आहे. तो वाढला पाहिजे हा प्रबोधनाचा हेतू होता आरोग्याच्या दृष्टीनं. आणि आमच्या मंडळातले असतील किंवा अन्य असतील, मुलांची लग्नच होणं झालेत. म्हणजे मुलींना मी काय संख्या कमी असेल भाग वेगळा, परंतु हल्ली मुलींची मागणी अवास्तव आहे. आणि मग ते नंतरच्या टप्प्यात कुठं तर त्या खाली येतात, वेळ निघून गेलेली असते. वरवरचा हा विषय जरी गमतीशीर वाटत असला तर तो गमतीशीर विषयापेक्षा गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे. कारण आत्ता जे कोल्हापुरातील तरुण ज्या समस्येचा सामना करत आहेत त्यामध्ये लग्नासाठी नवरी मिळत नाही आहे, पाण्यावर चालणाऱ्या गाड्या पाहिजेत, याचा अर्थ महागाई प्रचंड आहे, स्वस्त मटण झालं पाहिजे, हा खरं तर कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणावा लागेल. आणि समुद्र कोल्हापुरात आणला पाहिजे, म्हणजे समुद्रासारखा विकास कोल्हापूर शहरामध्ये झाला पाहिजे, अशा पद्धतीचे संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. खरं तर याला गमतीशीर जरी ही रॅली असली तरी ती गांभीर्याने घेणं खूप गरजेचं आहे. आणि कोल्हापुरातील पुढाऱ्यांनी याच्याकडे फक्त ही रॅली म्हणून न पाहता इथल्या समस्या म्हणून पाहाव्यात. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.